गोष्टीचे नाव गुरु आणि त्यांचे शिष्य. गुरु आणि त्यांचे शिष्य चालले होते तेव्हा अचानक कुठूनतरी एक कुत्रा आला आणि तो भुकला. मग भुकायचा त्यांच्यावर त्रास होऊ लागला. मग ते पुढे चालायला लागले व कुठूनतरी सरसर बाळ आले त्या कुत्र्याच्या तोंडात गेले. मग मला वाईट वाटले. मग त्यांनी बाळ काढायला लागले. ते काढता काढता त्यांच्या लक्षात आले बाळ अशा तऱ्हेने वाढलेले आहे, त्याला जखमच नाही झाली. मग कुठूनतरी एक शिष्य आला आणि गुरुने विचारले, हे तूच बांधले का? गुरु तो बोलला, हा, हे मीच बांधले. गुरुने विचारले, हे तुला कस काय शिकले तू हे असे बांधले? मग तो बोलला, मी तुमच्याकडूनच हे शिकलो. गुरु बोलले, अरे शे एवढं तुला शिकवले? मग तो बोलला, मी लहान होतो तेव्हा मी माझ्या वडिलांसोबत तुमच्याकडे आलो होतो. मला बाळ शिकायचे होते तेव्हा. मग तुम्हाला शिकवण्यात टाईम नव्हता. मग मला शिकायचेच होते. मग मी तुमची एक मूर्ती बनवली आणि ती ठेवून त्याच्यासमोर बाण मारायचो. मग माझं काही चुकल्यावर त्या मूर्तीला विचारायचो. मग मला उत्तर मिळायचे. गोष्टीचे तात्पर्य, आपण कोणाकडून बी शिकायला नाही भेटले तर आपण एकट्याने शिकू शकतो.